हॅलो. आज मी तुम्हाला सांगणार आहे मॅजिकल बॉक्स बद्दल. जादुई पेटी. होय, ती तुम्हा सर्वांजवळच आहे. त्या जादुई पेटीचं नाव आहे कंपॉस बॉक्स, कंपॉस पेटी. यात मी तुम्हाला या कंपॉस पेटीमधील सर्व साहित्यांची नावे सांगणार आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे या साहित्यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा. एकदा जर का तुम्ही तो वापर शिकले तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमचे जॉमेट्रिकल फिगर्स, भूमितीय आकृत्या कधीच चुकणार नाहीत. तर चला परिचय करून घेऊया कंपॉस बॉक्स मधील साहित्यांचा. टूल्स इन जॉमेट्रिकल बॉक्स कसा करायचा याबद्दल पाहूया. कंपॉस पेटीतील भूमितीय साहित्य. टूल्स इन कंपॉस बॉक्स और ज्योमेट्रिकल बॉक्स. मोजपट्टी, रूलर और स्केल, त्रिकोणी गुन्या, सेट स्क्वेअर, कोनमापक, प्रोट्रॅक्टर, कंपॉस. कंपॉस मराठीतही कंपॉस म्हणतात, इंग्लिशमध्येही कंपॉस म्हणतात. कर्कटक, डिवायडर. या वरील सर्व साहित्यांचा वापर भूमितीय आकृत्या काढण्याकरिता होतो. टू ड्रॉ जॉमेट्रिकल फिगर्स और टू मेजर द जॉमेट्रिकल फिगर्स. या भूमितीय आकृत्यांची मापे घेण्याकरिता होतो. या प्रत्येक साहित्याबद्दल आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होऊन जाणार आहेत. तर चला एका एका साहित्यावर आपण त्याचा वापर कशासाठी होतो, वापर कसा करायचा याबद्दल पाहूया. आता आपण कंपॉस पेटीतील सर्व साहित्यांबद्दल अतिशय डिटेल पाहणार आहोत. कंपॉस पेटीतील वस्तू कोणकोणत्या आहेत, त्यांचा वापर कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. तर चला बघूया. रूलर, मोजपट्टी किंवा स्केल. मी इथे रूलरला स्केलच म्हणणार आहे. रूलर किंवा मोजपट्टीला स्केल म्हणणार आहे. टूल्स इन जॉमेट्रिकल बॉक्स अँड देअर युजेस. हे युजेस जर तुम्ही शिकले तर तुम्हाला प्रत्येक कंपॉस पेटीतील साहित्याचा योग्य वापर करता येईल. टूल्स इन कंपॉस बॉक्स. तर पहिलं हे टूल आहे किंवा पहिलं हे साहित्य आहे स्केल. स्केलच्या एका बाजूला अंक लिहिले असतात, दुसऱ्या बाजूला सुद्धा अंक लिहिले असतात. एका बाजूचे अंक सेंटीमीटरमध्ये, म्हणजे एका बाजूचे माप असतात सेंटीमीटरमध्ये आणि दुसऱ्या बाजूचे माप असतात इंचामध्ये. ऑन वन साइड there is centimeter measurement, on other side there is measurement in inch. Then what is the use of scale? स्केलचा उपयोग काय आहे? स्केलचा सरळ साधा उपयोग आहे रेषा काढणे. टू ड्रॉ अ स्ट्रेट लाईन. सरळ रेषा काढणे. स्केल अनेक ठिकाणी वापरला जाते. तुम्ही पाहत आहात, टेलर वापरतो, घर बांधणारे वापरतात. कशासाठी? सरळ रेषा काढण्याकरिता. हे बघा, स्केल घेतली आणि इथे सरळ रेषा काढली. वी हॅव ड्रॉन अ स्ट्रेट लाईन. हिअर स्केल इज यूज्ड टू ड्रॉ स्ट्रेट लाईन. इथे स्केल सरळ रेषा काढण्याकरिता वापरल्या गेलेली आहे. आता दुसरा यूज काय आहे स्केलचा? रेषाखंड काढणे. रेषाखंड म्हणजे ज्याला एंड पॉइंट्स असतात, अंत्यबिंदू असतात. टू ड्रॉ सेगमेंट. आता मी तुम्हाला एका उदाहरणानेच सांगतो. इथे एक सेगमेंट काढलेला आहे, सेगमेंट AB.
9 सेंटीमीटर. रेषाखंड AB 9 सेंटीमीटरचा. स्केल घेतली, स्केल ठेवली आणि ए पासून ते बी पर्यंत पाहिलं किती सेंटीमीटर? 9 सेंटीमीटरची 9 सेंटीमीटरचा हा रेषाखंड काढलेला आहे. दिस सेगमेंट इज ऑफ 9 सेंटीमीटर. आता हे दोन उपयोग झाले स्केलचे. आता तिसरा उपयोग कोणता होतो? रेषाखंडाची लांबी मोजणे. टू मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट. म्हणजे एखादा रेषाखंड दिलेला असेल आणि त्या रेषाखंडाची तुम्हाला लांबी मोजायला सांगितली, तर लांबी मोजण्याकरिता सुद्धा स्केलचा वापर करतात. टू मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट. हे सुद्धा उदाहरण मी तुम्हाला एका एक्झाम्पलनी सांगतो, एक उदाहरण घेऊन सांगतो. इथे हा एक रेषाखंड दिला आहे. हिअर इट इज गिवन सेगमेंट अँड 0 to 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे या रेषाखंडाची लांबी आहे AB. या रेषाखंडाची लांबी किती आहे? 8 सेंटीमीटर. सेगमेंट AB इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. या रेषाखंडाची लांबी आहे 8 सेंटीमीटर. मग आपण कोणते कोणते उपयोग शिकलो? सरळ रेषा काढणे, रेषाखंड काढणे, रेषाखंडाची लांबी मोजणे. टू ड्रॉ स्ट्रेट लाईन, टू ड्रॉ सेगमेंट अँड टू मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट. आता समोरचे एक साहित्य शिकणार आहोत. त्या साहित्याचं नाव आहे त्रिकोणी गुण्या. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सेट स्क्वेअर. तर सेट स्क्वेअरचा वापर काय, असा अनेकदा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. सेट स्क्वेअर हे असे दोन त्रिकोण असतात तुमच्या कंपॉसमध्ये. दोन म्हणून त्याला सेट्स म्हणतात. त्रिकोणी दोन त्रिकोण आहेत तुमच्या कंपॉसमध्ये. एका त्रिकोणावर जर माप पाहाल तुम्ही, एका त्रिकोणाच्या याच्यावर माप आहे 30 60 आणि 90. दुसऱ्याच्यावर 45 45 90. म्हणजे कोणत्या मापाचे त्रिकोण आहेत तुमच्या कंपॉस पेटीमध्ये? 30 60 90, 40 45 90चे दोन त्रिकोण आहेत. तर या दोघांना एकत्र काय म्हणतात? त्रिकोणी गुण्या. तर आपल्या मनात आपण फार कमी वेळा याचा वापर करतो, पण याचा वापर जर केला तर आपल्याला काय करता येऊ शकेल ते आपण बघू. यांचा आकार त्रिकोणी असतो. दोन प्रकारचे असतात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी काढलेले आहे. 30 60 90 आणि 45 45 90 या मापाचे दोन त्रिकोण असतात. फार कमी आपण याचा वापर करतो, पण आता हे या ठिकाणी तुम्ही शिकल्या की याचा वापर खूप चांगले करणार आहात, योग्य तो वापर करणार आहात. आता व्हॉट आर द युजेस? उपयोग काय आहे? समांतर रेषा काढणे. टू ड्रॉ पॅरलल लाईन्स. टू ड्रॉ पॅरलल लाईन्स. समांतर रेषा ज्या एकमेकींना छेदत नाही त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. त्या समांतर रेषा काढण्याकरिता या त्रिकोणी गुण्यांचा वापर होतो. हे बघा, त्रिकोणी गुण्या कसे ठेवले. हा एक गुण्या उभा ठेवला, हा दुसरा एक आडवा ठेवला आणि एक रेषा काढली. त्याला बरोबर त्याच्या काठावरून खाली सरकवलं आणि दुसरी रेषा काढली. तर ह्या दोनही रेषा कशा आहेत? समांतर रेषा आहे. कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाहीत. दिस टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स. one line is L, other line is M. Line L parallel to line M. रेषा L समांतर रेषा M. M शी समांतर आहे. L ही रेषा M ला समांतर आहे. म्हणजे एक पहिला उपयोग शिकला तुम्ही की रेषा समांतर काढण्याकरता त्रिकोणी गुण्याचा उपयोग होतो. आता दुसरा उपयोग पाहू आपण. व्हॉट इज द अदर यूज ऑफ सेट स्क्वेअर? लंब रेषा काढणे.
लंबरेषा मीन्स एकमेकांना 90 मध्ये छेदणाऱ्या. टू ड्रॉ परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर तुम्हाला माहिती आहे, दोन्ही कोणत्याही त्रिकोणी गुन्ह्याने आपल्याला परपेंडिक्युलर रेषा काढता येतात. 90च्या कोणात एकमेकांना छेदणाऱ्या रेषा काढता येतात, कारण प्रत्येक दोनही त्रिकोणांमध्ये कितीचा अँगल आहे? 90चा अँगल आहे, 90चा कोन आहे, राईट अँगल. पहा, नुसती साध्या रेषा काढल्या त्याच्या टोकावरून. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. मग कोणते काय शिकलो? लंब रेषा काढणे, समांतर रेषा काढणे. समोरचं आता नंतरचं साहित्य आहे. कसं दिसत आहे? अर्धचंद्राकृती असं एक साहित्य दिसत आहे. या साहित्याचं नाव आहे कोनमापक, प्रोट्रॅक्टर. इंग्लिशमध्ये याला प्रोट्रॅक्टर म्हणतात. याचा आकार कसा आहे? अर्धचंद्राकृती आहे. या अर्धचंद्राकृतीवर आकडे दिलेले आहेत, 0 ते 180, आणि दुसऱ्या बाजूला चालू केलं तर 0 ते 180. म्हणजे या दोन्ही बाजूला आता आकडे दिलेले आहे, 0 ते 180 आणि 0 ते 180 अंशामध्ये मोजले जातात. याच्यावरचे आकडे जे आहेत ते अंशामध्ये मोजले जातात. याचा आकार आहे सेमी सर्क्युलर डिस्क. कितीपर्यंत आहे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. यावर 0 ते 180 अंशाची मापे असतात. 0 ते 180 अंश. याचे उपयोग काय? व्हॉट इज द यूज ऑफ प्रोट्रॅक्टर? प्रोट्रॅक्टरचा वापर कशासाठी होतो? आताच मी तुम्हाला सांगितलं, 0 to 180 डिग्री, 0 ते 180 अंशपर्यंत त्याच्यावर आकडे दिलेले आहेत. 0 ते 180 मापाचा कोन काढणे. टू ड्रॉ अँगल ऑफ 0 डिग्री टू 180 डिग्री. 0 डिग्री टू 180 डिग्री. आणि दुसरा कोणता वापर आहे त्याचा? 0 डिग्री टू 180 डिग्री. त्याच्यावर काय दिलेले आहेत? माप दिले आहेत. 0 ते 180 अंशाचे माप दिले आहेत. म्हणून 0 ते 180 मापाचा कोन काढणे. कोन काढणे शिकवलं. कोन मोजणे. मेजर अँड अँगल ऑफ 0 टू 180 डिग्री. आता आपण एक प्रॅक्टिकली शिकू. आता पहिला उपयोग शिकू. या ठिकाणी बघा, एक रेषा काढलेली आहे. रेषा बरोबर त्या कोनमापाच्या खालच्या रेषेवर ठेवलेली आहे आणि आपल्याला काढायचा आहे अँगल ABC 50 डिग्री. आता बघा, 0 पासून चालू केलं, कुठपर्यंत आला? 50 डिग्री. आता कोनमापक उचलून घेतला. हा जो अँगल निघालेला आहे, हा जो कोन निघालेला आहे, त्या कोनाचं माप आहे 50 अंश, 50 डिग्री. पहिला वापर शिकवला मी तुम्हाला कसा करायचा, तर कोन काढण्याचा. मग तुम्हाला वाटेल की अरे 0 अंश इकडे आहे, 90 एकच आहे, तर या बाजूनी सुद्धा कोन काढता येतात. या बाजूनी कोन काढला तर 0 पासून इकडून मोजणं, उजवीकडून मोजणं चालू केलं. आता 0 पासून डावीकडून मोजणं चालू केलं आहे. तर हे जर काढले असे, हा एक कोन काढला, कोणीकडून मोजलेला आहे? उजवीकडून मोजलेला आहे. याचं माप लिहिणार आहोत आपण. आता तुम्ही पाहालच असेल किती मापाचा हा कोन होता. तर आता दुसरा कोन काढून घेऊ. कुठून मोजलाय? डाव्या बाजूने मोजलाय, डाव्या बाजूच्या 0 कडून. म्हणजे दोन्ही बाजूनी कोन काढता येतात. 60 अंश इकडून मोजल्या गेलेला आहे. दुसरा सुद्धा कोन मी 60 अंशाचाच काढला, तो डाव्या बाजूने मोजल्या गेलेला आहे. आता हे झाले 90 पेक्षा लहान कोन झाले दोन्ही पण. मग इथे माप 180च्या आत, 0च्या वर, 180 आणि 0 याच्यामधला कोन 90 पेक्षा मोठा, त्याला म्हणतात विशाल कोन, ऑब्ट्यूज अँगल. हा काय? कोन मापकाच्या दोन्ही बाजूंनी कोन काढता येतात. आता बघा, हे कोनमापक घेतलेलं आहे. आता इथे आपण एक कोन काढणार आहोत. नाही, कोन मोजणार आहोत.
हा कोन आपल्याला मोजायचा आहे. दुसरा उपयोग जो तुम्हाला सांगितला 0 to 180 डिग्री 0 ते 180 मापाचा कोन मोजणे. हा कोन कसा मोजायचा? हा कोन बघा बरोबर तिथंच त्या सेंटरमध्ये त्याच्या केंद्रस्थानी ते कोनमापक ठेवलं आणि हा PQR कोन आपण आता मोजणार आहोत. आता इकडून मोजणं चालू करू. व्हॉट इज द मेजर ऑफ म्हणजे 160 डिग्रीचा 160 डिग्रीचा हा PQR कोन आपण या ठिकाणी काढला आणि मोजला सुद्धा. दोन्ही गोष्टी एकत्रच केल्या. पहिले कोन काढला आणि त्याला मोजला. किती निघाला? 160 डिग्री. मोजलं कोणीकडून त्याच्यासाठी मी ते पिवळा ॲरो दाखवलेला आहे. आता नंतरचं इन्स्ट्रुमेंट आहे, नंतरचं साहित्य आहे कर्कटक. मराठीत त्याला कर्कटक म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डिवायडर. याचं निरीक्षण करा तुम्ही. अशा प्रकारचे दोन साहित्य आपल्या याच्यामध्ये असतात. याचा आकार व्ही असतो. पण या दोघांमध्ये काय फरक आहे? इथे बघा याच्या दोनही टोकांवर याला काय आहे? दोनही बाजूला टोके आहेत. ते दुसरं साहित्य असंच होतं. त्याला एका बाजूला टोक आहे आणि एका बाजूला पेन्सिल आहे. ते साहित्य आपण नंतर शिकणार आहोत. एक टोक आणि दुसरं टोक, दोन टोके असणारं हे साहित्य आहे. याला म्हणतात कर्कटक किंवा डिवायडर. तर या कर्कटक किंवा डिवायडर याचा वापर फार कमी करतो आपण, कारण आपल्याला माहिती नसते. तर आता मी तुम्हाला शिकणार आहोत या कर्कटक किंवा डिवायडरचा वापर कुठे करायचा. दोन बिंदूंमधील अंतर मोजणे. ते थेट अंतर मोजत नाही, ते स्केलचा वापर करूनच अंतर मोजते. टू मेजर द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. काय करतात? आता एक मी उदाहरण दिलं आहे इथे. ते दोन कर्कटक काढलं आहे. एक व्ही आकाराचा उलटा व्ही काढलेला आहे. इकडे एक पॉइंट आहे, दुसरा एक पॉइंट आहे. दोन पॉइंट्स दिलेले आहे. हा एक पॉइंट ए, हा दुसरा पॉइंट बी. काय केलं? ए आणि बी पॉइंटवर ठेवलं आणि त्या कर्कटकाला मी उचललं. त्या कर्कटकाला बघा मी आता उचलत आहो. उचलून शून्यापासून पाहिलं म्हणजे ए आणि डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए आणि बी किती आहे ते पाहिलं. किती आहे? 0 to 7 म्हणजे 7 सेंटीमीटर. कर्कटकाचा वापर कशासाठी करतात? दोन बिंदूंमधील अंतर मोजण्याकरिता. पण स्केलच्या सहाय्याने अंतर मोजलं जाते. अंतर त्यांनी घेतलं जाते आणि स्केलवरून ते अंतर मोजलं जाते. एवढा एक कर्कटकाचा किंवा डिवायडरचा वापर असतो. हो, थेट स्केलनी सुद्धा तुम्हाला ते अंतर मोजता येऊ शकते. पण काही काही आकृत्यांमध्ये आपण डिटेल शिकू त्यावेळेस माहिती पडेल तुम्हाला की दोन पॉईंटमधलं अंतर रेडियस कधी मोजायची असते किंवा दोन पॉईंटमधलं अंतर मोजायचं असते तेव्हा कर्कटकाचा वापर करतात. टू मेजर द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. हे बघा त्याच सारखं दिसणारं अजून एक साहित्य आहे. त्या साहित्याचं नाव आहे कंपॉस. कंपॉस बॉक्सला या साहित्यावरून नाव पडलेलं आहे. या साहित्याचं नाव कंपॉस आहे. हे साहित्य त्या बॉक्समध्ये असते, त्या डब्यामध्ये असते म्हणून त्याला काय म्हणतात, किंवा त्या पेटीमध्ये असते म्हणून त्याला म्हणतात कंपॉस पेटी किंवा कंपॉस बॉक्स. आता हे बघा इथे मी दोघांमधला फरकही सांगितला आहे तुम्हाला. एकीकडे कर्कटक किंवा डिवायडर आणि दुसरीकडे कंपॉस. कंपॉस आणि कर्कटक यांच्यामध्ये फरक काय आहे? याला काय? दोन टोके आहेत. देर आर टू पॉइंटर्स. आणि कंपॉसच्या बाबतीमध्ये दोन टोके आहेत का? नाही, एक टोक आहे आणि दुसऱ्या टोकाला काय लागलेली आहे? पेन्सिल लागलेली आहे. there is one pointer and on other hand there is holder for pencil. पेन्सिल लावण्याकरिता एक तिथे होल्डर आहे. हा कर्कटक आणि कंपॉस यांच्यामधला फरक आहे. कंपॉस आणि कर्कटकामधला फरक.
हे एक बहुउपयोगी असं साहित्य आहे कंपॉस. खूप जास्त ठिकाणी कंपॉस स्केल, कंपॉस आणि कोनमापक हे 3 जास्त उपयोग होणारे साहित्य आहे. या साहित्याचा उपयोग करणे तुम्ही शिकले की तुम्हाला पुष्कळशा आकृत्या काढता येतील. आता बघा, हे कसं आहे, ॲडजस्टेबल आहे. ह्या लहान किंवा मोठं करता येते. दोन्ही भाग कसे आहेत, त्याचे ॲडजस्टेबल आहेत. मग या कंपॉसचे उपयोग काय आहेत? कंपॉसचा एक उपयोग आहे वर्तुळ काढणे. वर्तुळ काढणे, विशिष्ट माप घेतलं 2 टोकांमध्ये. आता त्रिज्या वगैरे मी आत्ताच सांगणार नाही, आता फक्त सांगणार आहे की वर्तुळ काढणे. त्याचं अंतर कमी केलं, वर्तुळ काढले. असे वेगवेगळ्या त्रिज्येचे वर्तुळ काढलेले आहेत. त्रिज्या वगैरे काय आपण त्या वर्तुळ या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. फक्त तुम्हाला इथे शिकायचं आहे की कंपॉसचा वापर करून काय काढतात, वर्तुळ काढता येऊ शकते. दुसरा वापर बघा कंपॉसचा, कंस काढणे. टू ड्रॉ अँड आर्क. पहिला काय वापर शिकलो, टू ड्रॉ सर्कल, अँड सेकंड टू ड्रॉ आर्क. मग तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की आर्क किंवा कंस कशासाठी काढतात? आर्क किंवा कंस हा कशासाठी काढला जातो? आता आपण ते प्रत्येक प्रॅक्टिकली शिकू. म्हणजे काही उदाहरणं घेऊ, उदाहरणांमधून तुम्हाला शिकता येईल आर्क किंवा कंस कशाला काढतात. आर्क किंवा कंस काय आहे? वर्तुळामध्ये पूर्ण गोल फिरवला, वर्तुळ निघाला. थोडंसं जर फिरवला असता तर जो निघाला असता त्याला म्हणतात कंस. आता हा पहिल्या उपयोगामध्ये आपण पाहू. ए बी आहे दिलेलं आहे, रेषाखंड ए बी दिलेला आहे आणि ए बी हा विशिष्ट लांबीचा स्केलनी आपण मोजत नाही. त्याच लांबीचा पी क्यू काढणार आहोत. रेषाखंड पी क्यू, स्केलचा वापर केलेला नाही, लांबी सारखीच असायला पाहिजे. काय केलं, ए बीवर ठेवला, पी मग तेवढं अंतर घेतलं, पीवर आणलं आणि एक कंस काढला, आर्क काढला. हा जर तुम्ही मोजाल स्केलनी तर ए बी 2 सेंटीमीटर असेल तर पी क्यू सुद्धा 2 सेंटीमीटर, म्हणजे तेवढ्याच लांबीचा रेषाखंड काढणे. टू ड्रॉ सेगमेंट ऑफ सेम लेंथ. दुसरा एक उपयोग आपण शिकणार आहोत. हा दुसरा उपयोग आणि तिसरा उपयोग आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत, पण आता आपल्याला कशावर लक्ष द्यायचं आहे, कंस काढणे. टू ड्रॉ अँड आर्क. आर्क कधी काढतात, आर्क काय असते, कंपॉसचा वापर करून आर्क कसा काढला जातो. हा या ठिकाणी मी सेगमेंट ए बी घेतली, रेषाखंड ए बी घेतला, एवर ठेवला आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस काढला. एका बाजूला रेषाखंड ए बीच्या एका बाजूला, रेषाखंड ए बीच्या विरुद्ध बाजूला एक कंस काढला. नंतर अंतर बदलवलं नाही, बीवर ठेवला आणि त्याच लांबीचा त्याच अंतराचा दुसरा एक कंस काढला. ते दोनही कंस एकमेकांना छेदले आहे. ते दोन्ही कंस जर जोडले तर काय झालं, एक तिसरी रेषा निघाली, ज्या रेषेने रेषाखंड ए बीचे 2 सारखे भाग केले. 10 सेंटीमीटर रेषाखंड ए बी होता, तर प्रत्येक त्याचे 2 तुकडे झाले, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. आपल्याला आता फक्त लक्ष द्यायचं आहे आर्कवर, कंसावर. कंस कुठे काढतात, कशासाठी काढतात. आता हा अँगल घेतलेला आहे, कोन घेतला आहे आणि या कोनाचे एक कंस काढला आणि एक दुसरा एक कंस काढला. कंस काय आहे हे शिकून घ्या, कंस कसा काढतात ते शिकून घ्या, कशासाठी काढतात हे याची तुम्हाला माहिती होईल. तेवढंच अंतर घेतलं, इकडे ठेवला, दुसरा कंस काढला आणि हे वर्टेक्स जे आहे ते आणि जिथे कंस छेदले ती रेषा जोडली, त्या या कोनाचे 2 सारखे भाग झाले. अशा प्रकारे कंस काढण्याकरिता, वर्तुळ काढण्याकरिता कंपॉसचा वापर करतात. ओके.
थँक्यू.